तर अदानी कुणाच्या घरी जेवायला आले होते असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय। तर गौतम अदानी यांचं प्रकरण बाहेर काढलं तर मिरच्या झोंबल्या असा पलटवार राज ठाकरे यांनी केलाय। काय उद्योगपतीच्या नावाने फेक नरेटिव्ह सुरू आहे। किती बोलले काय माहित नाही। त्यामध्ये धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी कुणी दिला? सेकलिंगचा रद्द करून कुणी दिला अदानीला? नवी मुंबईचं एअरपोर्ट कुणी दिलं? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं हे पण बघा। त्याचबरोबर तुम्हाला ज्यांना द्यायचं काम होतं त्यांना देऊन झालं। सत्तेत असताना एक भूमिका, सत्तेतून उतरल्यावर दुसरी भूमिका। अचानक युटर्न कशासाठी? जागा दिल्या आमच्यावर आरोप करता। मग मला सांगा, मुंबईची मोकळी मैदानं आणि भूखंड कोणी दिले? या उद्योगपतींचे संबंध, चांगले संबंध कुणाकुणाबरोबर आहेत? 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयजी कलानगरला कुणाच्या घरी गेले? 1.5-2 तास बंद दाराआड चर्चा केली। कुणाबरोबर केली? तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? त्याचे फोटो आहेत आपल्याकडे। ही कसली डिनर डिप्लोमसी? तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात। कळू द्या लोकांना कोण कुणाचा दोस्त आहे। तुमचे नकाशे बघून शेजारी बसलेले बिचारे जयंतराव कावरे बावरे झाले मुख्यमंत्री महोदय। त्यांना कळेच ना काय चाललंय, का अगोदर काय परिस्थिती होती, नंतर कशी झाली। ये पब्लिक है, सब जानती है। आणि मी सांगतो, जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती तब याद आते उद्योगपती। काल मी त्या गौतम अदानीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या। आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अदानीचा एक फोटो। बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत। घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? ते जे फोटो दाखवतात, कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते। आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे। आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही। मी इतका अडाणी नाहीये।